नमस्कार, मी भूषण करंदीकर. या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. मंडळी, खरं तर संकट हे काही सांगून येत नाही आणि आजकाल जर आपण बघितलं तर या संकटाची व्याप्ती वाढत चालली आहे. म्हणजे संकट हे मानवनिर्मित असो किंवा निसर्ग निर्मित, त्याचा परीघ आता विस्तारतोय. मात्र संकट सांगून जरी येत नसलं तरी त्याचा अंदाज मात्र आपल्याला लावता येऊ शकतो. म्हणजे आपण अगदी सहज जरी बघायचं म्हटलं तरी इर्षाळवाडीसारखी एखादी दुर्घटना असू देत किंवा अनेक ठिकाणी अवकाळीमुळे ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, अशा संकटांची मालिकाच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समोर आहे. मग ते माळीण असेल किंवा अजून अनेक दुर्घटना आपण बघितल्या असतील. मात्र या सगळ्यावरती उपाययोजना करता येतात. त्यासाठी आधी आपल्याला त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो आणि जर तो बांधता आला तर त्यामुळे होणारी वित्तहानी, मनुष्यहानी टळू शकते, अशी साधारण परिस्थिती आहे. आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागानं करोडो रुपयांची मदत या दुर्घटनाग्रस्त, आपत्तीग्रस्त लोकांना केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विभागामार्फत नेमकं काम कसं चालतं, त्याच्यासमोरची आव्हानं काय आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागाला नेमकं कसं काम करणं अपेक्षित आहे, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत सन्माननीय मंत्री अनिल पाटील, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन. त्याचबरोबर माननीय लहुजी माळी, आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाचे संचालक आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाचे सहसचिव माननीय श्री कैलाशी गायकवाड. मी आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो या मुलाखतीमध्ये. नमस्कार. सुरुवातीला मला मंत्री महोदय आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आपल्याकडे या खात्याचा कार्यभार आला त्यानंतर या खात्यामध्ये काम करण्याची संधी नेमकी काय आहे, हे आपण कसं हेरलत आणि त्याची अंमलबजावणी कशी केलीत? मुळामध्ये आपत्ती ही काही कोणाला सांगून येत नसते. होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला जे मिळतं त्यालाच खऱ्या अर्थाने आपत्ती म्हटली पाहिजे. काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी होतं. आणि ह्या विभागाची जबाबदारी आल्यानंतर प्रामुख्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्याला असेल किंवा सर्वसामान्य नागरिकाला असेल, मग तो शहरी भागातला असेल, नागरी वस्तीतला असेल किंवा अगदी ग्रामीण पातळीचा शेतकरी असेल, या कुठल्या ना कुठल्या आपत्तीला ज्यावेळी तो समोर जातो आणि समोर गेल्यानंतर त्याच्यावर जी परिस्थिती निर्माण होते ती प्रत्यक्षात मला गेल्या 1.25 वर्षापासून ती अनुभवायला मिळते. आणि ह्यात अनेक अनुभव मिळाले की आपत्ती आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपत्ती येण्यापूर्वी काय केलं पाहिजे आणि आपत्ती नको यायला याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा प्रामुख्याने मला या ठिकाणी शिकण्यासारखा भाग या 1.25 वर्षामध्ये बघायला मिळाला. बरोबर. माळी सर, मला आपल्याला विचारायचं आहे की आता जसं साहेब म्हणाले की आपत्ती काही सांगून येत नाही, पण आपत्ती म्हणजे नेमकं काय आणि महाराष्ट्राला कोणत्या प्रकारच्या आपत्तींना सामोरं जावं लागतं? समुद्राच्या बाजूला सुनामीचा विषय आहे, चक्रीवादळ आहे आणि पाऊस, सततचा पाऊस काही ठिकाणी पडतो आणि अवकाळी पाऊस, हे पावसाचे जे विषय आहेत त्याच्यामुळं आपत्तीचा सामना करावा लागतो. आणि पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळं पूर येतात. त्याच्यामध्ये नदीचा पूर असेल किंवा समुद्राचं उधाण असेल, बरोबर, तर हे पुराचे प्रकार आहेत. आणि पूर झालं, पाऊस झालं, त्याच्यानंतर काही ठिकाणी भूकंप आहे आणि भूकंपामुळं अगदी आपत्ती कोसळते. आणि काही ठिकाणी आगीच्या घटना उद्भवतात. काही ठिकाणी दुष्काळ पडतो. हे सुद्धा आपत्तीचे विविध प्रकार आहेत आणि याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. बरोबर. पण एकूणच जर आपण विचार केला तर आपत्ती आल्यानंतर संपूर्ण जनजीवनावरती त्याचा परिणाम झालेला असतो. म्हणजे लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, त्यांना रोजचं अन्न खायला मिळत नसतं, जनसंपर्क किंवा दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडलेली असते. तर अशा वेळेला एक आपत्ती व्यवस्थापन विभाग म्हणून आपल्यासमोर काय आव्हानं असतात? आपत्ती व्यवस्थापन विभाग म्हणून त्यांना तातडीची मदतीची गरज असते. त्याच्यासाठी आपण आपले फोर्सेस आहेत ते आपण तैनात ठेवलेले असतात. शक्यतो अलीकडच्या काळामध्ये कोकण आणि सह्याद्रीच्या भागामध्ये, या जिल्ह्यांमध्ये आपण NDRFची पथकं तैनात ठेवलेली आहेत. NDRF केंद्र शासनाचा फोर्स आहे आपल्याला उपलब्ध करून दिलेला. SDRFची पण आपण पथकं ठेवलेली आहेत. त्याशिवाय आपण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाचा स्वतःचा पण फोर्स तयार करण्याचं नियोजन आहे. तोही प्रस्ताव विचाराधीन आहे. कैलास सर, मला आपल्याला विचारायचं की आपत्ती व्यवस्थापन करणं आणि त्यात शासनाची नेमकी काय भूमिका असते
आणि नेमकी जबाबदारी काय, आपण कसं बघता याकडे? आपत्ती व्यवस्थापनामध्ये शासनाची खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी असते की एखादी नॅचरल कॅलॅमिटी येते, त्या नॅचरल कॅलॅमिटी येऊ नये म्हणून काही प्रोव्हिजनरी उपाययोजना शासनाला राबवावी लागते आणि यदाकदाचित ती नॅचरल कॅलॅमिटी जर आली तर शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देणं, त्यांचं व्यवस्थापन करणं ही भूमिका पार पाडावी लागते. सर्वसाधारणतः आता आपण पुण्याला जी काही पूर आला होता तर त्या ठिकाणी शासनाने इमिजिएटली डिक्लेअर केलं की ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या लोकांना 10,000 रुपये, 5,000 रुपये भांड्यांसाठी आणि 5,000 रुपये त्यांच्या अन्नधान्यासाठी, अशा प्रकारचे 10,000 रुपये डिक्लेअर केले आणि त्यांचं वाटप पण केलं. अशा प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या शासनाला इमिजिएटली पार पाडाव्या लागतात आणि त्या भूमिका शासन पार पाडतं. बरोबर. ज्या वेळेला असा आरोप होतो की म्हणजे आपत्ती आली आणि प्रशासन पोचलं नाही, तर त्यावेळेला आपली नेमकी भूमिका काय असते, आपण त्याकडे कसं पाहता, ते आव्हान म्हणून कसं स्वीकारता? नाही, जरी आरोप आले तरी त्या आरोपांचा विचार न करता शेवटी प्रशासनाला जी काही आपत्ती तुमच्या समोर आलेली आहे त्या आपत्तीला तोंड देणं आणि जसं माळी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस तातडीनं त्या ठिकाणी पाठवणं, लोकांना मदत करणं, हीच भूमिका प्रशासन त्या ठिकाणी बजावण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्याला एक अनुभव आता मुळात आपत्तीचे महाराष्ट्रामध्ये आपण प्रादेशिक समजा जर का प्रादेशिक समतोल बघितला असेल किंवा प्रादेशिक एरिया महाराष्ट्राचा बघितला असेल तर कोकणातला एरिया जो असेल त्या ठिकाणी येणाऱ्या आपत्ती प्रामुख्याने पुण्यापासनं समुद्रापर्यंतच्या ज्या काही आपत्ती असेल त्या आपत्तींचा प्रकार वेगळा असतो. म्हणजे लँडस्लाईड असेल, सायक्लॉनसारखा विषय असेल, समुद्रकाठावरच्या लोकांच्या समस्या असतील किंवा लँडस्लाईडचा प्रकार असेल, दरडी कोसळणे वगैरे, ह्या महाराष्ट्रातल्या ह्या भागातला असा प्रश्न असतो. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर का आपण विचार केला तर काही ठिकाणी लाईटनिंग होते, वीज पडून काही लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातले साधारण 14 ते 15 जिल्हे असे की ते उष्णतेमुळे तापत असतात. उष्माघात होण्याचं त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला बघायला मिळतं. आत्ता पर्यावरणाची आपण जर का परिस्थिती बघितली, कधीतरी पाऊस साधारण 100 mm पासून तर 200-250 mm पर्यंत काही तासामध्ये तो पडतो. पडल्यानंतर त्या ठिकाणच्या नद्या असतील, नाले असतील, ओढे असतील, त्याच्यामध्ये भरभरून पाणी यायला लागतं, ते गावामध्ये शिरतं आणि गावामध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणचं जनजीवन जे असतं ते विस्कळीत होतं. जे 15 जिल्हे आपल्या राज्यामधले 15 जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी जवळपास 45 ते 47 डिग्रीपर्यंत तापमान असतं. बरोबर. पण त्या ठिकाणचे जे पारंपरिक पद्धतीने जे आपल्यावर परंपरागत जे काही लग्न सोहळे असतील किंवा कार्यक्रम असतील किंवा प्रवास असेल, त्यावेळी ज्यावेळी ते लोक प्रवास करत असतात किंवा लग्न सोहळ्यांमध्ये आपला सगळा प्रपंच घेऊन त्या ठिकाणी सहभागी होतात, त्यावेळीची आपत्तीसुद्धा ही वेगळी असते. उन्हामध्ये काम करणारा शेतकरी, त्याला उष्माघात कधी होऊ शकतो. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला कधी वीज पडून आपल्यावरती दुर्दैवी घटना येऊ शकते. या अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आहेत आणि त्या आपत्तींना तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून जसं आपण सुरुवातीला आता गायकवाड साहेबांना प्रश्न विचारला की प्रशासन काय करतं नेमकं, तर प्रशासन हेच काम करतं की ज्या ठिकाणी रात्री बेरात्री कुठेतरी पूर आला असेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय हालचालींच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी रेस्क्यू करणं, बाजूला करणं, जवळपास ज्या ठिकाणी रेस्क्यू टीम असेल, NDRF असेल, SDRFची टीम असेल तिथपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं. उष्माघात समजा होण्याची शक्यता जास्त असेल, पाऊस ज्या ठिकाणी जास्त पडण्याची शक्यता असेल, ढगफुटीसारखी परिस्थिती जर का निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांना किमान 3 तास अगोदर किंवा 24 तास आधीपासून तर किमान 3 तास अगोदरपर्यंत त्यांना मेसेज पोहोचवणं. एखाद्या वेळी पाऊस जास्त पडला आणि धरणामधनं समजा विसर्ग जर का मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तो विसर्गाच्या सूचना या प्रशासनाकडनं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा. पण केवळ फक्त प्रशासनावरती आपण अवलंबून राहून समजा आपत्ती आता कुठल्याही प्रकारची असेल, ती नैसर्गिक असेल आणि मानवनिर्मित सुद्धा असेल, या दोन्ही आपत्ती आपत्तीचे. बरोबर. या सगळ्या आपत्तींचा आपण जर का विचार केला तर केवळ फक्त प्रशासन आणि शासन याच्यावर अवलंबून न राहता नागरिकांना समजा आम्ही आमच्या विभागाकडनं किंवा शासनाकडनं काही समजा संदेश दिला गेला किंवा काही सतर्कतेची भूमिका दिली तर नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं, आपला प्रपंच सांभाळणं, आपलं सुंदर दिलेलं जीवनसुद्धा त्या ठिकाणी आपण सांभाळणं, ही सुद्धा सामूहिक जबाबदारी
मला असं वाटतं. खरं आहे, म्हणजे समाज म्हणून जगताना आपण ती सतर्क राहून जर आपण काही गोष्टी केल्या, त्यात पुढाकार घेतला, तर आपत्ती व्यवस्थापन विभाग आहेच सोबत. फक्त त्याकरता आपणही थोडा पुढाकार घेणं आवश्यक आहे. या विशेष मुलाखतीत एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर लगेचच भेटूयात. या विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आपण सध्या चर्चा करतोय. साहेब, नुकताच आपल्याला एक अनुभव आला. पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला आपण ट्रेनमध्ये अडकला होतात आणि तिथून चालत तुम्हाला पायपीट करत यावं लागलं. त्यानंतर आपण सेंट्रल मॉनिटरिंग कक्षामध्ये गेलात आणि तिकडनं सगळं मॉनिटरिंग कसं होतंय हे बघितलं. तर असे काही अनुभव या विभागाचे मंत्री म्हणून काम करताना तुम्हाला आलेत, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नाही, मुळामध्ये मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यातल्या अजित पवार साहेबांनी मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली. आणि संधी दिल्याबरोबर ईशाळवाडीसारखी घटना झाली. रात्री साधारण मध्यरात्री ती घटना झाल्यानंतर सकाळी 4-5 वाजता मला कळल्यानंतर मुख्यमंत्री महोदय असेल, मी असेल, त्या ईर्षारवाडीला गेलो. अतिशय भयानक परिस्थिती. प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपत्तीचा प्रसंग ज्यांच्यावर आलेला असेल आणि आपत्तीसाठी त्या ठिकाणी करणाऱ्या ज्या काही रेस्क्यू टीम्स असतील, स्थानिक नागरिक असतील, मोठ्या प्रमाणावरती फर्स्ट रिस्पॉन्डंट जर का मी माझ्या आयुष्यात बघितला असेल तर स्थानिक नागरिक असतो. सेकंड रिस्पॉन्डंट जर का असेल, एखादी आपत्ती घडल्यानंतर सर्वाधिक पहिल्यांदा जाणारा जर का असेल तर स्थानिक नागरिक असतो, किंवा त्याच्या आजूबाजूचा सेकंड रिस्पॉन्डंट असतो की तो दुसऱ्या त्या ठिकाणी पोहोचणारा आणि लोकांचं जीव वाचवण्याचा प्रयत्न जो करतो तो सेकंड रिस्पॉन्डंट. ते स्थानिक त्या ठिकाणचे असलेले रेस्क्यू टीम असतात. आणि तिसरा प्रकार जो असतो, साधारण NDRF किंवा SDRFची टीम जी असेल किंवा प्रशासनातले पोलीस दलातले काही अधिकारी कर्मचारी असतील, हे त्या ठिकाणी त्यांचं अंतर बघून तिथपर्यंत पोहोचून बचाव कार्य हे करत असतात. मला जो ईर्षाळवाडीला अनुभव आला, अतिशय उंच ठिकाणी, ज्या ठिकाणी चालत जायला सुद्धा साधारण 1 ते 1.5 तास लागायचा, वरनं पाऊस पडायचा आणि ढिगाऱ्याखाली लोक ज्यावेळेला अडकलेली होती, दाबली गेलेली होती, आणि तो असा प्रसंग बघितल्यानंतर कुठेतरी वाटायला लागलं की आपत्ती ही कोणावरच, भारतात काय जगात कोणावर आली नको पाहिजे. दुसरा प्रसंग जो आपण सांगितला की रेल्वेमधनं येताना अचानक 200 mm पेक्षा जास्त पाऊस पडला आणि अचानक मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी हे साठायला सुरुवात झालं, तसं रेल्वेतही साठायला सुरुवात झाली. पण आपत्ती मंत्री आहे, मीच समजा जर का ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल त्या ठिकाणी मी जाऊ शकत नसेल, ती परिस्थिती बघू शकत नसेल, तर मलाही आपत्ती व्यवस्थापनाच्या मंत्रालयात राहून काही तसला उपयोग नाही. मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी उतरलो. स्टेशनवर काय परिस्थिती आहे, रेल्वे सुरळीत चालण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय हालचाली केल्या गेल्या पाहिजे, या स्वरूपाची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून जशी मला सूचना मिळाली की पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर, मी खाली उतरलो. सरळ तिथून आंघोळ न करता मुंबईच्या कंट्रोल रूमला गेलो. राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी काही वेळानंतर त्या ठिकाणी पोहोचले आणि या सगळ्या कंट्रोल रूममधनं प्रत्यक्ष मुंबईमध्ये पडणारं पाणी साधारण 250 mm पर्यंत त्या दिवशी पाऊस पडलेला होता. या पाण्याला आता समुद्रापर्यंत पोहोचवण्याकरता महापालिकेच्या माध्यमातून जे मोठमोठे यंत्र लावलेले आहेत, पंप लावलेले आहेत, त्या पंपांच्या सध्याची परिस्थिती काय याचा आढावा घेऊन हे किती वेळानंतर नागरिकांना सुरळीत आपल्याला व्यवस्थित चालण्याच्या दृष्टिकोनातून किती वेळ लागू शकतो, हा आढावा घेण्याकरता प्रामुख्याने मी तिथे गेलो होतो. खरं तर जसं आत्ता आपण म्हणालात की संकटांचं स्वरूप बदलतं आहे. म्हणजे एकाच दिवशी अचानक खूप पाऊस पडणं किंवा अवकाळी पाऊस पडणं, तर या दृष्टीनं राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. उदाहरणार्थ अवकाळी शेतकऱ्यांना सुद्धा, म्हणजे अवकाळीचा जो फटका बसतो शेतकऱ्यांना, त्याचाही समावेश आपण आपत्ती व्यवस्थापनामध्ये केला किंवा मदत पुनर्वसनमध्ये केला, जो आधी होत नव्हता. म्हणजे त्याची तात्काळ मदत त्यांना मिळत नव्हती किंवा पंचनामे होत नव्हते. तर हा निर्णय किती फायदेशीर ठरला शेतकऱ्यांसाठी? मुळामध्ये आपत्तीच्या बाबतीमध्ये यापूर्वी थोडंसं दुर्लक्ष कमी व्हायचं, पण 2005 साली केंद्र सरकारने आपत्ती विभागाची निर्मिती करून
आपत्तीसाठी आपण काय काय निकष लावले पाहिजे किंवा कुठले कुठले आपत्तीचे त्यामध्ये कुठल्या कुठल्या आपत्तीचा समावेश करायचा याच्यासाठी जवळपास 12 प्रकार त्यांनी प्रामुख्याने चूज केले. आणि राज्य सरकारला ज्या वेळेला वाटलं की याच्यातूनही महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुद्धा 6 प्रकारच्या आपत्ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. प्रामुख्याने कधीतरी कुठल्या वेळी किती पाऊस पडेल हे शेवटी निसर्ग चक्र आहे आणि या निसर्ग चक्रामध्ये कधी किती पाऊस पडेल हे सांगता येणार नाही. पण मी काल नांदेडला, परभणीला, हिंगोलीला महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडला आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अचानक असा पाऊस पडल्यानंतर त्याच्या शेतामध्ये त्याला अवकाळी पाऊस म्हणा, अवेळी पाऊस म्हणा किंवा गारपीट असेल किंवा पुरामुळे वाहून गेलेली जमीन असेल, त्याला रखडलेली जमीन असेल, पीक तोंडाशी आलेला घास जसा हिरावून घेतला जातो तसं पीक तयार झाल्यानंतर शेतकऱ्याने त्याचे कष्टाचे पैसे त्यात टाकलेले असतात आणि असा पाऊस आल्यानंतर जागच्या जागी त्याचं पीक हे सडतं. आणि ह्यावेळी मात्र शासनाचं जबाबदारी असते, शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेतं आणि शासनाच्या माध्यमातून आता शेतकरी असेल किंवा संकटात सापडलेली जी पण व्यक्ती असेल त्याच्या पाठीशी उभं राहणं ही शासनाची जबाबदारी असते. म्हणून ह्या 18 प्रकारच्या ज्या आपत्ती येतात त्यासाठी लागणारी जी मदत असते ती तातडीने शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल या बाबतीमध्ये शासन मात्र महाराष्ट्र सरकार हे देशामध्ये 1 नंबरचं सरकार असेल मला असं वाटतं. खरं मला माळी सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर, जसं आत्ता साहेब म्हणाले की आपत्ती कधी येईल कशी येईल सांगता येत नाही आणि त्याचे प्रकार बदलत आहेत, तर या आपत्ती सौम्यीकरणासाठी आपण काय नेमक्या उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत? आपत्ती सौम्यीकरणामध्ये मुख्यत्वे कोकण एरियामध्ये समुद्राचं पाणी जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये समुद्रातील वनस्पती तात्काळ उगवतात आणि जमीन नापीक होते. बरोबर. त्या अनुषंगाने तिकडे आपल्याला खार प्रतिबंधक बंधारे बांधतोय आपण, जेणेकरून समुद्राचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ नये. शिवाय तिथले जमीन खचू नये म्हणून पूर प्रतिबंधक बंधारे पण बांधतोय, जे आपण सिमेंटमध्ये बांधतो. आणि खार प्रतिबंधक बंधारे हे फक्त शेतात पाणी जाऊ नये म्हणून बांधतो. जिथे समुद्राची खोली कमी आहे अशा ठिकाणी खार प्रतिबंधक बंधारे, जिथे समुद्र खोल आहे आणि जमीन खचणार आहे अशा ठिकाणी पूर प्रतिबंधक बंधारे बांधतो. याशिवाय आपण जे चक्रीवादळामध्ये विजेच्या तारा तुटतात आणि वीज प्रवाह खंडित होतो, म्हणून ज्या विजेच्या तारा आहेत त्या सर्व जमिनीच्या खालून टाकायचं काम करतोय आपण. आणि चक्रीवादळ आल्यानंतर लोकांना आसरा घेण्यासाठी म्हणून बहुउद्देशीय निवारा केंद्र ते बांधतोय आपण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बांधतो, ज्यावेळी आसरा घेण्यासाठी आणि इतर वेळी त्याचा समाजोपयोगी कामासाठी उपयोग होईल. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण जिथं जे आपण IIT दिल्लीनं जे काही अभ्यास केलेला आहे आणि GSI ऑफ इंडिया त्यांनी जो अभ्यास करून जिथं जमिनी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे अशा ठिकाणी आपण भिंती बांधण्याचं कामाचं नियोजन केलेलं आहे. तर त्या सर्व भिंतीचं काम आपण हाती घेणार आहोत. आणि जिथे इतर ठिकाणी नदीचं पाणी गावात येतं अशा ठिकाणी नदीकाठी पण आपण पूर प्रतिबंधक भिंती बांधतोय. याशिवाय दुष्काळाचं पण आपत्ती येऊ नये म्हणून काही ठिकाणी पावसाचं पाणी जमिनीत सोडण्याच्या दृष्टीने जे बोरवेल्स घेणे आणि वनीकरण वाढवण्याच्या दृष्टीने म्हणून त्या दृष्टीने पण कामं आपण हाती घेतलेली आहेत. बरं, जसं आपण म्हणालात की बरेच उपाययोजना केल्या जातात, पण आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता वाढवण्यासाठी विभागामार्फत नेमक्या काय उपाययोजना होत आहेत? आता प्रतिसाद वाढवण्यासाठी आपण NDRF SDRF आहे याच्यामध्ये आणि फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून पोलीस फोर्स आहे. तर यांना आपण विविध जे त्यांना उपकरणं लागतात ते सध्या आपण त्यांचे डिमांड्स घेऊन त्यांना जे काही लागतं, उदाहरणार्थ बोट्स असतील, आता आम्ही रोबोटिक बोट देण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे जर दूरच्या ठिकाणी माणूस असेल तिथे बोट मॅन्युअली जाण्यापेक्षा ऑटोमॅटिकली रोबोटच्या माध्यमातून म्हणजे बटनाच्या माध्यमातून बोट तिकडे पोहोचेल अशा प्रकारच्या बोटी असतील, टेंट्स असतील. आणि जिथं आग लागण्याची शक्यता आहे, आता आम्ही महत्त्वाचं म्हणजे यावर्षी छोट्या मोटर बाईक्स ज्या छोट्या गल्लीबोळात झोपडपट्टीमध्ये आग लागली तर जिथे मोठं आपलं
विजेचा बंब जाणार नाही अशा ठिकाणी छोटे बाईकवरनं आग विझवण्यासाठी यंत्रणा टू व्हीलरवर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचवलं, अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. अशा प्रकारचं साहित्य आपण अग्निशमन विभागाला उपलब्ध करून दिलेलं. हे जे सगळे आपले विभाग आहेत, अग्निशमन असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, SDRF असेल, NDRF असेल, पोलीस फोर्स असेल, या सर्वांना आम्ही सरांनी मीटिंग घेतलेली सर्वांची आणि त्यांना जे काही त्यांना वस्तू लागणार आहेत, काय आवश्यक असेल ते सर्व आम्ही त्यांना उपलब्ध करून काही दिलेले आहेत, देत आहोत. आणि अजूनही याच्यामध्ये मॉडर्न इक्विपमेंट्स, अत्याधुनिक उपकरणं त्यांना देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. बरं पाटील साहेब, जसं आत्ता आपण बघतो की उपाययोजना होत आहेत, पण आपत्ती म्हटलं की नुकसान आलंच. पण हे नुकसान टाळण्यासाठी काही पूर्वसूचना देता येतील का? या दृष्टीने विभाग काही काम करतोय का? त्या दृष्टीने काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणतोय का? नाही, आमचे डायरेक्टर माळी साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगितलं, त्यात प्रामुख्याने समुद्र काठावरची असलेली आपत्ती आणि त्याला लागणारी उपकरणं, या बाबतीमध्ये आमच्या विभागाकडनं सातत्याने त्याचा अभ्यास चाललेला असतो. जसं आता त्यांनी कामांचं स्वरूप दिलं की आपल्याला समुद्रकाठावरती परिवारासह एखाद्या बीचवरती जर का फिरायला गेले तर त्या ठिकाणी बोलताना खेळता खेळता पोरं कुठेतरी समुद्राकडे जाताना आपल्याला दिसत असेल तर त्याला मॉनिटर कोण करू शकतं? किंवा समजा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सलायन एम्बॅकमेंट सारखं जर का काम आपण त्या ठिकाणी केलं तर शेतकऱ्याची जमीन सुद्धा वाचू शकते. बरोबर. GSI आणि IITच्या माध्यमातून आम्ही एक अभ्यास करून घेतलेला आहे की जवळपास 8,000 ठिकाणं असे आहेत की महाराष्ट्रातले 8,500 ठिकाणं असे आहेत की त्या ठिकाणी त्या 8,500 ठिकाणी आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागणार आहे. काय काय प्रिकॉशन घेतली पाहिजे ते GSI आणि IITच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या स्वरूपाची कामंसुद्धा करतोय. आज समजा जर का विचार केला की कोकणामध्ये आपण विचार केला की एखादी आपत्ती आली, वादळ आलं, अति पाऊस झाल्यानंतर तिथली लाईट एक महिना जात असतात. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला आणि अंडरग्राऊंड केबलिंगच्या माध्यमातून, UGCच्या माध्यमातून आज विजेचा होणारा जो प्रवाहित खंड जो आहे तो कुठेतरी थांबवता येऊ शकतं. याच्या पुढेही आमचा असा विचार असणार आहे की आता ज्या पद्धतीने पूर परिस्थिती बघतोय आपण, त्या पूर परिस्थितीमध्ये कुठेतरी पर्यटक अडकून पडलेले असतात, पण तिथपर्यंत जायला आपल्याला सोय नसते. म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावरती किंवा NDRF SDRFच्या टीमला एक रोबो आपण तयार केला आणि रोबोच्या माध्यमातून दुसरी टीम येण्याच्या अगोदर त्या रोबोच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही दोर पोचवायचा असेल, काही साहित्य पोचवायचं असेल किंवा तिकडून त्यांना काढून आणायचं असेल तर तो एक निर्णय आमच्याकडनं घेतला जातोय. आम्ही अजून एक असा एक प्रयत्न केला जातोय, त्याच्यासाठी आमची एक अभ्यासाची टीम आमच्या विभागाच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ती नेमली सुद्धा जाणार आहे की या सगळ्या आपत्ती आपल्याकडे जर का येत असतील तर जसं काही देशांमध्ये आपण सातत्याने बघतो की पाऊस किती वाजता पडणार हे सुद्धा कळतं, किती प्रमाणात पडणार हे सुद्धा कळतं, या ठिकाणी टेम्परेचर किती असणार याची सुद्धा कल्पना असते. म्हणजे पाऊस अति पडायला लागला त्याची सूचना आपण जर का सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूमला, जी विभागाची कंट्रोल, आपल्या महाराष्ट्राची कंट्रोल रूम आपल्या मंत्रालयामध्ये जी असते त्या कंट्रोल रूममध्ये याची अत्याधुनिक पद्धतीने सगळी माहिती घेऊन ती कंट्रोल रूम डेव्हलप करायची की जेणेकरून वर सॅटेलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली माहिती त्या जिल्ह्याच्या स्तरावरती पोचवायची आणि जिल्ह्याच्या यंत्रणेने ज्या भागामध्ये जी आपत्ती येऊ शकते ती आपत्तीची सूचना ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचायची. ही सगळी पुढची वाटचाल टप्प्याटप्प्याने त्याच्यावर अभ्यास केला जातोय आणि ती वाटचाल यशस्वी एक दिवस कुठला ना कुठला एक दिवस येईल की ती वाटचाल यशस्वी होईल. बरोबर, अगदी खरं आपण बोललात पाटील साहेब. कारण कसं आहे की जसं आता बघतो की हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज हे मस्करीचा विषय ठरतात. म्हणजे सांगितलं तर की आज पाऊस पडला आणि नेमका त्या दिवशी पाऊस पडत नाही, तर अशा काही गोष्टी होतात. पण अर्थात हे सर्वस्वी निसर्गावरती अवलंबून आहे, त्यामुळे याचाही साकल्यानं विचार करून आपला विभाग काम करतोय हे ऐकून खरंच आनंद वाटला. अजून काही असे मुळात हा आरोप जो केला जातो तो आरोप थोडासा कुठेतरी मला चुकीचा वाटतो. शेवटी अंदाज बांधलेला असतो. अगदी खरं, हवामानाचा अंदाज, निसर्गाचा अंदाज बांधणं हे मानवाच्या हातात नाही. अगदी खरं, अंदाज चुकू शकतो, कधीतरी एखादा अंदाज चुकतो, पण 100 अंदाज समजा लावलेले असतील ते जर का खरे ठरत असतील, 100 पैकी 95, 97, 98 अंदाज जर का खरे ठरत असतील, एखादा अंदाज जर का चुकला
आणि त्याच्यामध्ये निसर्गाने समजा येणारी आपत्ती स्वतःहून टाळून घेतली असेल त्याला चुकीचं म्हणणं मला काही बरोबर वाटत नाही. बरोबर. अजून असे काही विषय आहेत का किंवा अशा काही कलॅमिटीज आहेत का की ज्याचा समावेश आपण या विभागात करायला पाहिजे की ज्याला आपण थेट रिस्पॉन्स दिला पाहिजे, लवकर रिस्पॉन्स दिला पाहिजे, त्या दृष्टीने मला असं वाटतं की मानवनिर्मित ज्या काही आपत्ती येत असतात त्याच्यामध्ये आगीचं प्रमाण आता प्रामुख्याने ज्या ठिकाणी केमिकल फॅक्टरीज असतात आणि केमिकल फॅक्टरीज मोठमोठ्या उंच 100-100 मजली इमारती असतात, वरती कुठेतरी 20व्या 25व्या 30व्या मजल्यावरती आग लागत असेल. बरोबर. तर त्याच्यासाठी आता परंपरागत आपल्याकडे असलेली सामुग्री किंवा उपकरणे जी असतील, ती गाडी असेल, तिथपर्यंत ते 20व्या मजल्यावर जाईल कशी, त्या बिल्डिंगचं किंवा त्या केमिकल फॅक्टरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण आता काहीतरी त्या बाबतीमध्ये ठोस निर्णयापर्यंत पोचतोय आणि पोचलंही जाणार आहे. त्याला विझवण्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन पद्धतीच्या गाड्या ज्या आलेल्या असतील किंवा ड्रोनच्या माध्यमातून फायर जर का आपल्याला आग विझवण्याकरता कामात येत असेल तर त्या ड्रोनचा वापर आपल्याला शहरामध्ये प्रामुख्याने करता येऊ शकतो. केमिकल फॅक्टरी ज्या ठिकाणी असेल, झोपडपट्टीच्या असं छोट्याशा एरियामध्ये कुठेतरी ती आग लागलेली असेल, तिथपर्यंत जर का ते वाहन जाऊ शकत नसेल तर बूमच्या माध्यमातून तिथपर्यंत काय पोहोचवता येऊ शकतो. त्या केमिकल आगीला पाण्याने उपयोग होत नसतो तर त्याला विझवण्यासाठी जे फोम लागतो त्या फोमची निर्मिती आपल्याला आणि त्या स्वरूपाच्या गाड्यांचं प्रेशर निर्माण क्रिएट करणाऱ्या ज्या गाड्या असतील त्या गाड्यांचा सप्लाय आपल्याला दिला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून अजूनही आपल्याला तिथपर्यंत पोचणं थोडंसं कुठेतरी आम्हाला अवघड वाटतंय. परंतु शेवटी आपत्तीला सामना करायचा जर का असेल तर आधुनिकतेचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावा लागेल आणि त्या दृष्टीने आमच्या विभागाची वाटचाल चालली. खरंय. एक याला जोडून प्रश्न विचारतो, कारण दुर्गम भागामध्ये जिथे सहज पोहोचणं शक्य नसतं अशा भागामध्ये सुद्धा काही आपत्ती असतात आणि त्याला रिस्पॉन्ड करणं हे किती मोठं आव्हान असतं. त्या मी तुला सरळ एक उदाहरण देतो की इर्शाडवाडीला ज्यावेळी गेलो त्यावेळेला प्रामुख्याने मला एक जो अनुभव आला, 1.5 तास वरती जायला लागायचा आणि 1.5 तास वर गेल्यानंतर तिथली परिस्थिती काय ही प्रत्यक्ष गेल्यानंतर आपल्याला बघितल्यानंतरच तिथली परिस्थिती समजायची. मग रेस्क्यू टीमने काम कसं करायचं किंवा त्या ठिकाणी मी ज्या सांगितल्या त्या पद्धतीने समजा ड्रोनने त्या ठिकाणी छायाचित्र घेतली असतील, तिथली शूटिंग केली आणि ती शूटिंग करून कंट्रोल रूमला खालच्या बाजूला जर का ती माहिती मिळाली आणि मग राज्याच्या कंट्रोल रूमला त्याची माहिती जर का मिळाली तर आपल्याला एक्झॅक्ट काय मदत त्या ठिकाणी पाठवायची आहे, त्या ठिकाणी लोक किती अडकलेले आहे आणि त्यांना कोणत्या बाजूने काढता येऊ शकतं, या स्वरूपाची जी मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे ती मॉडर्न टेक्नॉलॉजीचा आपल्याला महाराष्ट्रात तरी वापर केला पाहिजे. बरोबर. थोडंसं आता या मदत किंवा ज्यांचं पुनर्वसन होतं त्यांच्या संदर्भातल्या प्रश्नांकडे येऊयात पाटील साहेब. ज्या प्रकल्पबाधित व्यक्तींना पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडाची रक्कम ठरवण्यासाठी आपल्या विभागाकडून नेमक्या काय उपाययोजना सध्या केल्या जातात? आता मी काल परवाच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला की 40-40, 50-50 वर्षापूर्वी जे काही भूखंड वाटले गेलेले होते त्या भूखंडांच्या बाबतीमध्ये अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी जे होते त्यांची जमीन गेलेली होती, पण त्या जमिनीच्या बाबतीमध्ये प्रकल्पग्रस्त झाल्यानंतर त्यांना त्या भूखंडाच्या बाबतीमध्ये जी काही रक्कम शासनाला घ्यायची असते ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची होती. अच्छा. आणि प्रत्येक जिल्हाधिकारी आपापल्या माहितीनुसार त्याच्यातला अर्थ काढायचा. आज त्याला कुठेतरी आम्ही समसमानता आणलेली. ओके. कालच तो आम्ही GR जारी केलेला आहे आणि राज्यातल्या प्रकल्पग्रस्तांना आता त्यांना जी नजराना रक्कम भरायला लागते ती आता सर्व जिल्ह्यांमध्ये सारख्या स्वरूपाची असेल असा एक GR काढला. त्याच्याने फार मोठा दिलासा प्रकल्पग्रस्तांना आज तरी प्राप्त झाला. खरंय. या विशेष मुलाखतीत एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर लगेचच भेटूयात. या विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आपण सध्या चर्चा करतोय. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पाच्या आस्थापनेवर नोकरी देण्याबाबत काही निर्णय झालाय का? तो काय असणार आहे? मुळामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना किंवा प्रकल्पग्रस्तांना नोकरी ज्या प्रकल्पामध्ये नोकरी जर का असेल त्याच्यासाठी गट क आणि गट
ड असेल, याच्यासाठी कायदा केला गेलेला आहे आणि कायद्यामध्ये त्याचं रूपांतरही झालेलं आहे की या प्रकल्पग्रस्तांना त्या प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या 50% ज्या जागा असतील त्या 50% जागांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून हा याच्यापूर्वी कायदा झालेला आहे. पण याची अंमलबजावणी त्या प्रकल्पग्रस्तांना 50% जागांमध्ये नोकरी मिळण्याच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने होत नव्हती. म्हणून काल परवाच आम्ही या बाबतीमध्ये आमचे जे GAD डिपार्टमेंट आहे त्या GADकडे आम्ही याची फाईल प्रस्तावित केलेली आहे आणि GADच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तातल्या त्या प्रकल्पग्रस्तांना गट क आणि गट ड करता 50% जागा या नोकर भरती करता राखीव ठेवाव्या अशा स्वरूपाचा प्रस्ताव आम्ही हा शासन स्तरावरती निर्णयाच्यासाठी पाठवलेला आहे. तो येणाऱ्या काळात तो सुद्धा निर्णय आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल. बरोबर. पाटील साहेब, काय होतं बऱ्याचदा की प्रकल्पग्रस्त असतात त्यांना मिळणारी जी मदत असते ती लांबत जाते किंवा बरेच वर्ष हे प्रकरण पडलेलं असतं आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब वाढतं. मग आता जो मूळ प्रकल्पग्रस्त असतो त्याला मिळणारे लाभ त्या वाढलेल्या कुटुंबाला मिळू शकणार आहेत का? नाही, नशिबाने हा विभाग माझ्याकडे आल्यानंतर 40-40, 50-50 वर्षापासून जे काही प्रकल्प झालेले असेल, धरणं बांधले गेलेले असतील, त्यांच्या जमिनी गेलेल्या असतील, पण त्याच्यानंतर त्यांच्या 20-20 वर्षापर्यंत त्यांना त्याचा मोबदला जर का मिळाला नसेल किंवा त्यांना देण्यात येणारी जमीन जर का दिली गेलेली नसेल, त्यांना राहण्यासाठी घर दिलं गेलं नसेल, पण 20 वर्षानंतर जवळजवळ एक जनरेशन निर्माण झालेलं असतं. 40 वर्ष झाले तर 2 जनरेशन असतात. म्हणजे 2 पिढ्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्या कुटुंबाचा विस्तार झालेल्याच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती कुठेतरी निर्णय घेणं अपेक्षित होतं. अनेक प्रकल्पग्रस्तांनी माझ्याकडे येऊन अक्षरशः त्यांच्या डोळ्यातले अश्रू माझ्याकडनं बघितले जायचे नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. त्यांनी मला त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी अधिकार प्रदान केला आणि आज तो एक निर्णय आम्ही तो सुद्धा पारित केलेला आहे की वाढलेल्या कुटुंबाला सुद्धा सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा तो सुद्धा निर्णय आम्ही काल परवाच त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. क्या बात आहे. आणखीन एक खरं तर असाच एक क्लिष्ट विषय होता की समजा जमीन अलॉट झाली आहे पण ती त्याला खातेफोड करायची आहे किंवा विकायची किंवा गहाण ठेवायची, तर त्यासाठी ज्या काही जाचक अटी होत्या किंवा नियम होते तर त्यावरती काही तुम्ही उपाययोजना करा? आता मुळामध्ये सर्वात शेतकऱ्यांची आणि प्रकल्पग्रस्तांची सर्वात मोठी जर का अडचण असेल तर ज्यावेळी भूसंपादित केलेली जमीन असते ती वर्ग 1 असते. बरोबर. आणि वर्ग 1 करताना त्याच्यानंतर तिला वर्ग 2 ही वर्ग 2 मध्ये तिला दिली गेली आणि एकदा वर्ग 2 मध्ये दिल्या गेल्यानंतर त्याला त्या जमिनीवरती कुठलाच निर्णय घेता येत नव्हता. बरोबर आहे. म्हणून पूर्वीच्या जमिनींचं वाटप जे झालेलं आहे, जरी त्या वर्ग 1 असतील आणि वर्ग 2 म्हणून त्यांना वितरित झाले असतील किंवा त्यांना वर्ग 2 म्हणून ट्रीट केलं जात असेल, त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तो सुद्धा निर्णय मागच्या 8 दिवसापूर्वी त्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे की वर्ग 2 असलेल्या जमिनी ज्या असतील त्याच्यासाठी लागणारे सगळ्या त्यांना बँकेत कर्ज मिळत नव्हतं, त्यांना हस्तांतरित करता येत नव्हतं किंवा अन्य कुठले व्यवहार त्यांना करता येत नव्हते, या बाबतीमध्ये तो सुद्धा शासन निर्णय घेऊन वर्ग 2 जरी त्या पूर्वीच्या केलेल्या असतील त्यांना वर्ग 1 करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रकल्पग्रस्तांना सर्वात मोठा हा दिलासा काल परवाच दिलेला आहे. अच्छा, म्हणजे आता तोही प्रश्न प्रकल्पग्रस्तांसमोरचा आता वर्ग 2 म्हणून अनेक वर्षापूर्वी दिलेल्या जमीन आता वर्ग 1 म्हणून त्या येणाऱ्या काळात तुम्हाला कन्वर्ट झालेल्या दिसतील. म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या हा असलेली सर्वात मोठी बिकट समस्या की त्याला काहीही वर्ग 2 झाल्यानंतर करता येत नव्हतं, आता तिला वर्ग 1 म्हणून त्या ठिकाणी करण्यात येईल. बरोबर. पाटील साहेब, हे निर्णय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि जनसामान्यांना दिलासा देणारे आहेत. आधीच ते प्रकल्पग्रस्त असतात, कुठेतरी त्यांचं पुनर्वसन झालेलं असतं किंवा संकटातनं सावरलेले असतात. अशा वेळेला हा दिलासा त्यांना नक्कीच मोठा असेल. येणाऱ्या काळामध्ये एक आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन म्हणून आपल्यासमोरची आव्हानं काय आहेत, आपण त्याकडे कसं बघताय? आता आव्हानं माझ्या दृष्टिकोनातून आधुनिकतेकडे आपल्याला ज्या प्रवासाने किंवा ज्या स्पीडने गेलं पाहिजे त्याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनात काम करणारी लोक, त्यांना प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती प्रामुख्याने मला गॅप दिसतो. हा गॅप कसा भरून काढला जाईल किंवा प्रशासनातले अधिकारी असतील त्यांना निर्णय घेताना
अनेक प्रकारच्या ज्या परंपरागत आपल्याला लागलेल्या सवयी असतात त्या सवयींमुळे आपण कुठेतरी आपत्तीच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना कुठेतरी रिस्क घेऊन चाललं पाहिजे. कधी कधी आपण फेल होऊ शकतो, पण फेल जरी झालो तरी सुद्धा जबाबदारी कुठेतरी स्वीकारली पाहिजे. हे आव्हान माझ्यासारख्याला असं वाटतं की ह्या विभागाने तरी घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये ज्या ज्या आपत्ती आपल्याला वेगवेगळ्या विभागामध्ये दिसत आहेत त्या सगळ्या आपत्तींवरती मात करण्यासाठी किंवा त्या संकटांना तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आधुनिकतेकडे जाणं हे जास्त गरजेचं वाटतं. बरं, माळी साहेब, आपल्याला काय वाटतं की काय आव्हानं आपल्या विभागासमोर आहेत भविष्यात? आव्हानामध्ये आपल्याला जे आपल्या यंत्रणाशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणाली अवलंबली पाहिजे. याच्यासाठी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि राज्याच्या स्तरावर यांची जी कंट्रोल रूम आहे ते एकमेकाशी कनेक्टेड असली पाहिजे, जेणेकरून जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर तात्काळ संपर्क साधता येईल. या अनुषंगाने आम्ही आता प्लॅन केलेला आहे आणि ते आव्हान आम्ही पार करण्याचा प्रयत्न करतो. गायकवाड सर? मदत विभागामार्फत वेगवेगळ्या आपत्ती ज्या आल्या त्याच्यामध्ये मदत करताना शासनाने शेतीपीक नुकसानाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जवळजवळ 16,000 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याच्यापैकी 8,700 कोटी रुपये प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झाले. पाटील साहेब, जसं आपण बघितलं की अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी जी मदत मिळायची ती तुटपुंजी होती किंवा त्याचा आपत्तीमध्ये समावेश होत नव्हता, म्हणजे आपत्ती या हेडखाली समावेश होत नव्हता. मात्र आपल्या सरकारनं तो केला, त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला आहे? मुळामध्ये मला सांगताना फार मोठा आनंदही होतो किंवा स्वाभिमानही वाटतो की मी या खात्याचा मंत्री झाल्यापासून किंवा या महायुतीचं सरकार आल्यापासून एक तर मुळामध्ये 65 mm पेक्षा पाऊस पडला तर त्यासाठी ही मदत सरकारच्या माध्यमातून दिली जायची. बरोबर. पण एखाद्या वेळी जर का लगातार सतत पाऊस पडला तर त्या सततच्या पावसामुळे पिकाचं जे नुकसान होणार होतं किंवा सातत्याने होत होतं त्या बाबतीमध्ये ना केंद्राच्या गाईडलाईन होत्या किंवा राज्य सरकारची आपत्ती म्हणून त्या आपत्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण या सरकारने मात्र मागच्या वर्षी त्याचा निर्णय घेतला आणि सततचा जो पाऊस असतो तो सातत्याने समजा लगातार 5-6 दिवस 7 दिवस सातत्याने जर का पडत राहिला तर त्याच्यासाठी मदत सरकारकडनं दिली जाते. आणि जी मदतीचे तुटपुंज्या मदतीचं आपण जे बोललात त्यावेळी यापूर्वी ही जी मदत दिली जायची तर ती साधारण जिरायती जर का असेल तर त्याच्यासाठी 8,500 पर्यंत त्याची मदत एका हेक्टरला दिली जायची. आणि समजा बागायती जर का असेल तर जवळपास 17,000 त्याच्यासाठी पर हेक्टर त्याला मदत दिली जायची. आणि समजा बागायत क्षेत्र जर का असेल तर त्याच्यासाठी 27,000 ते माझ्या माहितीनुसार ती 22,500 पर्यंत ती मदत दिली जायची. आत्ता या सरकारने जो निर्णय घेतला त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून 8,500च्या ऐवजी 13,600 एका हेक्टरला त्याची मदत दिली जाते. ज्या ठिकाणी 17,000 दिले जायचे त्या ठिकाणी 27,000 हेक्टर पर हेक्टर त्याला मदत दिली जाते. आणि ज्या ठिकाणी 22,500 मदत केली जायची त्या ठिकाणी 36,000 रुपये प्रत्येक हेक्टरला आता त्याची मदत दिली जाते. पण याच्याबरोबर केवळ फक्त ही मदत एका हेक्टरच्या पुरती मर्यादित नाही. पूर्वी हाच निर्णय 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असायचा. या सरकारने निर्णय 3 हेक्टरपर्यंत त्याची मदत दिली जर का देण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे मला जे काही आठवतं जी मदतीची रक्कम 3 हेक्टरपर्यंत समजा 36,000 पर्यंत गेली तर जवळपास लाखाच्या वर त्या शेतकऱ्याला एक प्रकारची मदत आत्तापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. वा. या विशेष मुलाखतीत एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर लगेचच भेटूयात. या विशेष मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आपण सध्या चर्चा करतोय. पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्रातल्या पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या जमिनीवर जे शेरे असायचे
त्यामुळे त्यांना त्या जमिनी संदर्भात कोणताही निर्णय घेता येत नव्हता. तर त्यावरती काही उपाययोजना आपण केल्यात का? हा एक प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा गंभीर प्रश्न मला सगळ्यांना माझ्यासारख्याला अनुभवायला मिळाला. 40-40 वर्षापूर्वी जे प्रकल्प बांधले गेलेले असतील त्या प्रकल्पग्रस्तांचं नुकसान शेती देऊन तर झालेलंच आहे, पण त्यांच्या असलेलं जे उरलेलं जे क्षेत्र असेल की ज्या ठिकाणी शासनाचे पुनर्वसन विभागाचे शेरे असायचे, ते शेरे जर का असल्यामुळे त्यांना कुठलाही व्यवहारही करता यायचा नाही किंवा त्यांना कर्जही कुठल्या प्रकारचं कुठल्या बँकेन वित्तीय संस्थांकडून मिळत नव्हतं. मला याही बाबतीमध्ये आनंद वाटतो की तो निर्णयसुद्धा आम्ही घेतला आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांचे जे शेरे 40-40 वर्षापासून त्यांच्या उतार्यावरती लागलेले होते ते आता कुठेतरी कमी झालेले आहेत. हा सुद्धा एक मोठा निर्णय शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विभागाकडनं घेतला गेलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्या तिघांनाही मी विचारणार आहे की जसं आपला विभाग सध्या काम करतोय ज्या पद्धतीनं आणि जसं मग अशी मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की सामान्य नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणं आवश्यक आहे, तर याच अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल आपत्तीपासून बचाव करण्यासाठी आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी? मुळामध्ये आपलं आयुष्य हे सुंदर असतं, आपलं घर सुंदर असतं, आपला परिवार सुंदर असतो. आपल्याला या सगळ्या व्यस्त असलेल्या जीवनामधनं आपल्याला आपलं जीवन हे पार पाडायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना आपलं जीवन जर का सुंदर ठेवायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर शासनाकडनं ज्या काही सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात त्या आपण पाळणं गरजेचं आहे. कुठेतरी समजा आपण जातो सेल्फीच्या नादामध्ये जातो आणि त्या ठिकाणी नको त्या ठिकाणी सेल्फी काढून आपल्या जीवाची पर्वा न करता जीव गमवून बसतो. जे ज्या ठिकाणी प्रतिबंब लावलेला असतो असे जे काही पर्यटनाचे क्षेत्र असतात त्या ठिकाणी नागरिक जातात, पर्यटक जातात. ठीक आहे, हौसला काही मोल नसतं, आपल्याला इच्छाशक्ती खूप असते, पण जीवाला कुठेतरी धोका नको झाला पाहिजे याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी प्रशासन हे केवळ फक्त आपल्याला मदतीकरता धावून येऊ शकतं, पण जीवसुद्धा सांभाळणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. आपण स्वतःची काळजी आपण स्वतःच जर का चांगल्या पद्धतीने घेतली तर प्रशासनालाही ती एक प्रकारची मदत होते आणि आपलं सुंदर जीवन आपल्या परिवाराबरोबर सुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून नागरिकांनाच माझी विनंती असणार आहे की आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा करावी आणि शासनाला सुद्धा त्याची सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी. येस माळी सर. जसं सरांनी सांगितलं की सेल्फी पॉईंटचा विषय असेल, तर आता आम्ही बऱ्याच वेळा बघतो की पर्यटनाच्या माध्यमातून लोक विविध ठिकाणी फिरायला जातात. मध्ये उत्तराखंडमध्ये लोक अडकलेली होती, त्याच्यानंतर नेपाळमध्ये लोकांचा मृत्यू झाला, बरीच बस दरीमध्ये कोसळली. परत वेस्ट बेंगॉलमध्ये हा विषय आला होता. तर बऱ्याच ठिकाणी लोक जातात पर्यटनाला, पण कोणत्या वेळी जायला पाहिजे, पावसाचा सीझनमध्ये शक्यतो टाळलं पाहिजे, घराच्या बाहेर पडू नये पाऊस संततधार पडत असेल तर. अशा घटनांचं आपण नागरिकांनी पालन केलं पाहिजे आणि अशा वेळी आपण इतरांना म्हणजे समोर जर असेल आपत्ती घडलेली तर नागरिकांनी एकमेकाला मदत करून सहाय्य करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. आणि जे शासनाकडून पूर्वसूचना येतात, जसं आमचे 2 ॲप आहेत, सचेत ॲप आहे, त्या माध्यमातून पूर्वसूचना अतिवृष्टीच्या असतील की हवामानाच्या अंदाजाच्या असतील हे नागरिकांना दिले जातात. आणि दामिनी म्हणून एक ॲप आहे ज्याच्यातून वीज जर पडणार असेल त्याच्या पण सूचना येतात. हे ॲप पण आपण नागरिकांनी डाउनलोड करावे. तर आपण वेळोवेळी शासन हे आपत्तीच्या अनुषंगानं काही SOPs डिक्लेअर करत असतं, काय करावं काय करू नये. ह्या जर नागरिकांनी याची जी काळजीपूर्वक विचार केला आणि त्याप्रमाणे आपण त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितच त्या आपत्तीपासून काही प्रमाणात त्यांना दूर राहता येईल आणि त्या दृष्टीनं नागरिकांनी त्याचा विचार करावा असं या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं आहे. खरं तर या मुलाखतीच्या अनुषंगानं जी चर्चा झाली त्यामधनं एक अतिशय महत्त्वाचा विषय मंत्री महोदयांनी मांडला आणि तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन आहेच, मात्र नागरिकांनीही जागरूक राहिलं पाहिजे, नागरिकांनीही याबाबतीत सतर्क राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्याचा अंतर्भाव शालेय शिक्षणात कुठे करता येईल का यासाठी जर मंत्री महोदयांनी प्रयत्न केले आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मला असं वाटतं भविष्यामध्ये एक वेगळी फळी मदत पुनर्वसनसाठी तयार होईल आणि त्या अनुषंगानं नक्कीच हा विभाग काम करेल. आज आपण तिघही मान्यवर इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. या विशेष मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.